हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर बघा संध्याकाळचे वाजले आहेत 6:30 आणि मी आलेले आहे कामावरून। तर कामावरून आल्यानंतर येताना मी कोथिंबीरची गड्डी वगैरे घेऊन आले। चहा वगैरे आमचा झालेला आहे। चहा पिल्यानंतर म्हणलं पटकन गहू नीट करायचे आहेत, कारण आज पीठ सगळं संपलं होतं। काल रविवार होता तरी माझ्या लक्षात राहिलं नाही ते दळण आणायचं। तर म्हणलं चला आज दळण नाही नीट केलं तर उद्याच्याला त्याची चपाती भेटणार नाही, म्हणून मी पटकन मुलीला डबा आणायला सांगितलं आणि दळण नीट करत बसले। तर मी दळण नीट करत असताना बघा मुलीने आंबा आणला आहे खायला। तर म्हणली आई आंबा बरं 2 दिवस झालं तसाच आहे तर खाऊ का? मी म्हणलं काप म्हणलं, म्हणून तिनं कापला। नंतर मी दळण वगैरे नीट करून लगेच आले स्वयंपाकाला। तर येताना मी आणली होती मटकी आणली होती, हिरव्या मिरच्या कोथिंबीर वगैरे आणलं होतं। म्हणलं आज हिरव्या मिरच्याची मस्त अशी भाजी करायला लागलेली आहे हिरव्या मिरचीमध्ये। तर बघा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण सगळं बारीक करून घेतलं। थोडीशी मटकी भाजून घेतली, ती थोडीशी मिक्सरला थोडी नॉर्मल फिरवून घेतली, कारण ही अशी मटकीची भाजी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी ना खूप छान लागते। बरेच दिवस झालं मी खाल्ली नव्हती ही भाजी, म्हणलं चला आज कधी गावाकडे खाल्ली होती लॉकडाऊनमध्ये, त्याच्यावरती मी कधी घरात बनवलीच नाही आहे। मला आवडते पण एवढं कधी त्याच्यामध्ये नाही। संध्याकाळी कसं असतं आठवड्यातून 2-3 वेळा नॉनव्हेज असतं, साध्या भाज्यांचं एवढं नियोजनच नसतं संध्याकाळचं। पण म्हणलं आज आहे म्हणलं सोमवार, त्यामुळे म्हणलं आज करायची आहे आपल्याला हिरव्या मिरचीची भाजी। तर बघा मी हिरव्या मिरचीची मटकीची भाजी केली, खूप छान लागते अशी भाजी। आणि ह्याच्यासोबत ज्वारीची अशी गरम कडक भाकर असेल तर खूपच भारी लागते। तर माझी भाजी वगैरे झालेली आहे आणि मी भाकरी आधीच केले होते, मी ते शूट केले नाही आहेत। तर बघा मुलीने कढईमध्ये भात शिजवला आहे। ती मुली रोज पातेल्यातला भात खाण्यापेक्षा म्हणली आई आज कढईतला भात खायचा आहे, म्हणून तिने कढईत भात केलेला आहे। खूप छान लागतो कढईतला भात, असा सुटसुटीत आणि मस्त होतो। तर सगळी भाजी वगैरे झाली आणि म्हणलं पटकन जेवायच्या आधी भाजी शिजते तोपर्यंत म्हणलं किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं, भांडी वगैरे। तर भाजी शिजेपर्यंत माझी पूर्ण भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत, कारण मी घातलेली आहेत 1 बादली कपडे भिजत, त्यामुळे मला धुवून टाकायचे आहेत कपडे सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर। आणि आत्ता वाजलेले आहेत 9, पाणी यायची ही वेळ झालेली आहे। म्हणलं पटपट सगळा पसारा वगैरे आवरायचा, पटकन किचन वगैरे क्लीन करायचं। तर मग मी किचन क्लीन करत असताना मी काय करते माहिती आहे का, सगळा किचनवरचा जेवढा आपण स्वयंपाक बनवलेला आहे ना तो सगळा मी हॉलमध्ये नेऊन ठेवते। नंतरनच मग मी किचन स्वच्छ करते। परत आपण जर जेवण केलं आणि पसारा आणायचं म्हणलं आणि किचनवरती सगळा राडा असेल ना तर ती जेवण केलेला पसारा कुठे ठेवायला हा प्रॉब्लेम मोठा येतो। त्यामुळे मग मी काय करते जेवायच्या आधी सगळं ऑल किचन क्लीन करून घेते। कसं आहे मला माहिती आहे का, किचन क्लीन केलं तरच मला जेवायला जातं, त्याच्याशिवाय ते जेवणाकडे लक्षच लागत नाही। जर किचन माझं घाण असेल, किचनवरून सगळा पसारा पडलेला असेल आणि मला जर कुणी फोर्स केलं जेवायला माझं जेवणाकडे लक्ष अजिबात लागत नाही आहे। मला नेहमी सवय लागलेली आहे की पहिल्यांदा किचन क्लीन करायचं, नंतरनच निवांत जेवायचं। कसं आहे एक तर आपल्याला वेळ भेटत नाही, एक तर आपण दिवसभर काम करतो, त्यातून पण परत खायचं वसवून लगेच म्हणायचं चला आपल्याला काम करायचं आहे। त्यापेक्षा मग मी जेवायच्या आधी सगळं काम करून घेते, नंतरनं जेवण करते। बघा मी किचन वगैरे आवरून मी जेवण पण करून आलेले आहे। तर मुलीने दळण आणलं होतं बघा गव्हाचं दळण, तर म्हणलं पटकन डब्यात ओतून ठेवायचं। पण काल परवा डब्बे घासून ठेवले होते, तर लगेच त्या डब्यांवरती एवढी धूळ बसते ना, तरी पावसाळ्याचे दिवस आहेत तरी पण त्या डब्यांवरनं खूप धूळ बसलेली असते। तर म्हणलं पटकन तो डबा पुसून घ्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये पीठ वगैरे काढायचं। तर बघा थोडंसं पहिलं पीठ राहिलं होतं, मी ते ओतून काढलेलं आहे वरती, कारण जुनं पीठ आहे म्हणलं आता 8-10 दिवस झाले त्याच्यामध्ये ठेवायला नको, म्हणून ते मी साईडला काढून घेतलं आणि नवीन जे आणलं होतं ना आज ते लगेच डब्यात ओतलेलं आहे। तर त्या डब्यामध्ये पीठ ओतत असताना ना सगळ्या फरशीवरनं असं पीठ सगळं सांडलं होतं। तर म्हणलं पटकन आता तो डबा वगैरे पूर्ण कापड ओलं करून पूर्ण पुसून घ्यायचा आणि खाली फरशीवर ही पीठ खूप सांडलं होतं माझ्याकडनं। तर म्हणलं पटकन पुसून घ्यायचं आणि लगेच कपडे धुवायला लागायचं। म्हणलं कसं आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेत केली ना तर ती परत आपल्याला अवघड जात नाही आहे। तर खाली मी किचन खाली हा पिठाचा डबा ठेवते, कारण रॅकवरती जागा नाही आहे तेवढा डबा ठेवण्यासाठी, कारण भरपूर डबे झालेले आहेत रॅकवरती, म्हणून मी तो किचनचा 2 डबे आहेत ना, एकामध्ये जरा तांदूळ वगैरे ठेवला आहे तिथेच आणि एकात गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे। पाण्याची बॉटल असते खाली असते ती मोठी। तर बघा तो डबा पुसून घेतला, सगळं पीठ सांडलेलं पुसून घेतलं आणि तशीच हातासारखी मी सगळी ऑल फरशी पुसून घेतली त्याच कापडाने स्वच्छ। तर बघा माझं सगळं काम झालेलं आहे।
तर म्हणलं चला पटकन आता कपडे धुवून घ्यायचे आहेत, कारण रोजचे रेग्युलरचे कपडे सगळे धुवून झाले होते. पण काय झालं, मिस्टरांचे कपडे होते 2-3 ड्रेस, ते 2 दिवस झालं बोलत होते की कपडे धुवा, मला कपडे नाहीत. म्हणलं चला, म्हणलं मुलीला म्हणलं तू भिजत घाल, म्हणलं माझे सगळं काम झालं ना संध्याकाळी मी 10 वाजता धुवून टाकते. तर बघा रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी आत्ता कपडे धुवायला लागलेले आहे. कसं आहे, सकाळी पण म्हणलं तर मग सकाळी लवकर उठावं लागतं 4ला, त्यात जमत नाही आहे. मग कधी कपडे धुवायची, कधी स्वयंपाक बनवायचा आणि कधी आपण कामावर जाणार. म्हणलं आता थोडासा उशीर झाला तरी चालेल, आपण प्रत्येक वेळेला जी ती गोष्ट केली ना आपल्यालाही काय वाटत नाही आहे. आणि कसं आहे, संध्याकाळी कपडे धुवायचं म्हणलं मलाही खूप कंटाळा येतो आणि पण त्याशिवाय विलाजच नाही आहे, कारण मला टाईम भेटत नाही आहे आधीमध्ये कधी, कारण मी सकाळी 6ला जाते आणि संध्याकाळी 5ला येते. 5ला आल्यानंतर थोडंसं आराम करायचा, नंतर ना तिथून दुसऱ्या कामाला लागायचं. मग ते लगेच आलं का त्याच कामाला लागायचं, तेच काम करायचं, तर असं नको वाटतं, आळस येतो. त्यामुळे मग थोडासा आराम करते आणि नंतर ना मग मी धुवू वाटले तर संध्याकाळी कपडे धुते. तर बघा माझे सगळे पूर्ण कपडे धुवून झाले आहेत आणि मी चांगलं पहिल्यांदा मी कपडे धुतले ना सगळी व्यवस्थित स्वच्छ पाण्यातून काढून घेते आणि नंतरनंच पिळते. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आवडल्यास कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.